काही महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या भोगवती कारखान्याच्या विषय संदर्भात आपल्याकडे भेटायला आलो होतो। आपण अगदी पहिल्या भेटीमध्येच आम्हाला कारखान्याला मदत करायचं आश्वासन दिलं। त्यानंतर काही दिवसांनी आपण बोलून आम्हाला या पक्षप्रवेशासाठी सांगितलं। त्यावेळी मी आपली परवानगी घेऊन सांगितलं आपल्याला की मला माझ्या कार्यकर्त्यांवरती बोलायला पाहिजे। खरं तर निवडणुकीनंतर एक खदखद आमच्या सगळ्यांच्या मनात होती। त्याला अनेक कारणं होती दादा, आणि हे सगळं चालू असताना नेमकी तुम्ही आम्हाला हाक दिली। गेल्या महिन्याभरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची मी चर्चा केली, त्या सगळ्यांची बोलणं केलं, आणि या सगळ्यांच्या सहमतीनं सगळ्यांच्या साथीनंच आम्ही या निर्णयाला आलो। काही दिवसापूर्वी मी आपल्याला मुंबईमध्ये येऊन हा निर्णय सांगितला, आणि आपण अगदी आवर्जून तुमचा प्रवेश घ्यायला मी कोल्हापुरातच येणार असं आवर्जून सांगितल्यानंतर आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय। या सर्वांच्या साक्षीने मी दादा एवढंच बोलतो आणि थांबतो। ज्या पद्धतीने पीएन साहेबांनी एका विशिष्ट विचारसरणीने काम केलं, एका घराण्यावरती आयुष्यभर निष्ठा ठेवली, इथून पुढच्या काळामध्ये मी आणि तमाम जनता आपल्याशी आणि आपल्या पक्षाची प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहणार आहे। त्या सर्वांच्या समोर आपल्याला एक विनंती दादा माझी राहील। ज्याप्रमाणे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा स्वर्गीय पीएन साहेबांवरती नेहमी एक पाठीवर हात होता, ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांची कुठली अडचण असली तर ती सोडवण्यासाठी देशमुख साहेबांनी नेहमीच आम्हाला मदत केली, त्याच पद्धतीने उद्याच्या काळामध्ये दादा आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक अडचणीला आपण पाठीची हात ठेवावा आणि आमची कामं व्हावी एवढीच आपल्याकडून आधीच मी माफक अपेक्षा ठेवतो। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।